नमस्ते. आज आपण मस्त अशी गुळपोळी बनवणार आहोत. मकर संक्रांती आहे, थंडीचे दिवस चालू आहेत आणि बघा ना, आपला पारंपरिक पदार्थ जसं आपल्याला न्यूट्रिशन आवश्यक असतं तसंच तो आपल्यासाठी घेऊन येतो. त्यातलाच हा एक पदार्थ म्हणजेच गुळपोळी. चला तर मग बनवूया. सुरुवात पहिला 1.5 कप गव्हाचं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये 1/4 कप तांदळाची पिठी आणि 1/4 कप बेसनची पिठी घालायची. आता तुम्ही ज्या वाटीने मोजाल त्या वाटीनेच घ्या. म्हणजे समजा 1.5 वाटी गव्हाचं पीठ असेल तर अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. आता याला 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं. तुम्हाला जर पोळी मऊ हवी असेल तर मग थंड तेलाचं मोहन घाला. आता ह्या पोळ्या कशा आहेत, जेवढ्या मुरतील तेवढ्या चांगल्या लागतात. त्यामुळे मी इथे गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि पोळी राहते पण मग बरेच दिवस कडक अशी. तर आता हे थोडं थोडं पाणी घालून पीठ आपण मळून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं आपल्याला हे घट्टच मळायचं आहे. हे पहा, असं मळून झाल्यानंतर हे तुम्हाला असं दिसेल. आता ह्याला आपण एक 15 ते 20 मिनटं झाकून व्यवस्थित ठेवून द्यायचं बाजूला. तर पिठाची हे पहा तुम्ही, एवढं मी घट्ट केलेलं आहे. खूप पातळ पण नाही, खूप घट्टही नाही असं. आणि वरून याला थोडासा पाण्याचा हात लावून झाकून ठेवायचं, म्हणजे मग कणिक छान भिजली जाते. गुळपोळी ही अशी असते की जी जितकी मुरेल तितकी टेस्टी लागते. आता या सगळ्या कणकीसाठी इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत. तर ते अगदी खरपूस भाजून घ्यायचे आणि त्याचं साल काढायचं. त्याच वाटीने तुम्ही अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर हे पांढरे तीळ न पॉलिश केलेले आहेत. ह्याच्यामध्ये त्याचा वास छान राहतो. तर हेही आपण मंद गॅसवर भाजून घ्यायचे. खूप पण भाजू नका, नाही तर मग चव बदलते तिळाची. आता 1 चमचा खसखस मंद गॅसवर भाजून घ्यायची. गुळाच्या पोळीमध्ये खसखस आणि सुंठ ही खूप मस्त जमून येतं कॉम्बिनेशन आणि थंडीसाठीही ते चांगलं असतं. आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ व्यवस्थित चाळून घ्या, म्हणजे मग त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि ते मंद गॅसवर भाजून घ्या. जोपर्यंत बेसन पीठ थोडंसं कलर चेंज करत नाही तोपर्यंत कोरडंच भाजा. आणि मग याच्यामध्ये 2 चमचे मोठे भरून तूप घाला आणि या तुपामध्ये आता हे बेसन पीठ व्यवस्थित परतून घ्या. जोपर्यंत याचा सुगंध येत नाही आणि हे पीठ असं खमंग जाणवत नाही तोपर्यंत भाजा. हळूहळू बेसनच्या पिठाचा कलर चेंज होईल तेव्हा ही साईडला काढून घ्या. हे पहा, आता हळूहळू एकदम पिवळा कलर होता तो आता कलर चेंज होत आलेला आहे. तर आता याला आपण बाजूला काढूया. तुमच्याकडे जर खवा असेल तर तुम्ही ह्या स्टेजला याच्यामध्ये 1-2 चमचे खवा घालून तोही गरम करून घेऊ शकता. पण आता खवा नसेलच तर काय करायचं, तर तूप आणि बेसन जेव्हा गरम असतं तेव्हा गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्येच गूळ घालायचा, म्हणजे मग गूळ वितळतो. तर आता दुसरा एक प्रकार आहे, म्हणजे अर्धा लिटर दूध तुम्ही आठवून जसं मी आता खवा तुम्हाला दाखवला तसाही बनवू शकता. आता खवा जरा असं पातळ झाला की त्याच्यामध्ये मगाशी आपण पातळ करून भाजून घेतलेलं जे बेसनचं पीठ होतं ते घालायचं. गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये 1 कप गूळ घालायचा. म्हणजे अर्धा कप आपले तीळ आहेत, अर्धा कप शेंगदाणे आहेत. तर एवढ्या सगळ्याचं सारण करायला आपल्याला 1 कप गूळ लागेल किंवा तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम पूर्ण बंद करायची आणि ह्या उष्णतेवरच हा आपण गूळ व्यवस्थित वितळवून घ्यायचा. तर कढईची हीट असते, खव्याने सोडलेलं तेल आणि आपण घातलेलं तूप आणि बेसन पीठ सुद्धा गरम आहे. त्यामुळे हा गूळ आपला अगदी व्यवस्थित याच्यामध्ये वितळतो. तर हे साईडला ठेवून घ्यायचं मिश्रण आणि मग छोट्या छोट्या जरी गुळाच्या गुठळ्या राहिल्या असतील तर त्यासुद्धा व्यवस्थित घोटून घ्यायच्या. हे पहा असं. आता आपण जे खसखस आणि तीळ भाजून घेतलेले तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं प्लस मोडवर थोडंसं 1 नंबरवर ठेवून बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची. हे पहा अशी, म्हणजे मग त्याचं तेल सुटून अगदी छान आपले तीळ बारीक होतात. आता ते बाजूला काढायचे आणि त्याच्यामध्ये हे साल काढलेले शेंगदाणे ते सुद्धा असेच आपण बारीक करून घेणार आहोत. तर हे पहा, तुम्ही थोडंसं प्लस मोडवर ठेवून मध्ये आधी फिरवलात की त्याला खूप छान तेल सुटतं आणि एकदम बारीक होतात ते. आता दोन्ही एकत्र करायचं, म्हणजे खसखस, तीळ आणि शेंगदाणे. बरेच जण याच्यामध्ये खोबरंही भाजून बारीक करून घालतात. तर मी इथे खोबरं घातलेलं नाही आहे, फक्त गूळ आणि तीळ घेतलेले आहेत आणि खसखस. आता याच्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे. हे मिश्रण आता पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग सगळा सुगंध छान असा एकमेकात मिसळून जाईल.
सुंठेचा वास आहे, खसखशीचा वास आहे. आता आपलं जे मिश्रण कढईमध्ये होतं ते जर थंड झालं असलं तर हे पहा असं दिसेल ते तुम्हाला. तर हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हे आत्ता जे बारीक करून घेतलेलं सारण आहे ते मिक्स करत राहायचं. तर आधी थोडं मिक्स करायचं. हे पहा अजून कुठेतरी गाठी बारीकशी दिसत आहे, तर गुळाची ती गाठसुद्धा आपण फोडून घ्यायची आणि मग हे सारण थोडं थोडं मिक्स करून आपण हलवून घ्यायचं. तर आधी थोडंच घाला आणि पुन्हा लागेल तसं याच्यामध्ये मिक्स करा. तर याच्यामध्ये चुकण्याचा काही संबंध येतच नाही. अगदी तुम्हाला वाटलं की गूळ जास्त झाला आहे, थोडंसं हे पातळ वाटतं आहे, तर तुम्ही पुन्हा तीळ बारीक करून किंवा शेंगदाणे बारीक करून याच्यामध्ये घालू शकता. किंवा मग वाटलं की खूप घट्ट होतं आहे तर त्यावेळी असं थोडं घालत गेलात तर तुम्ही बारीक केलेली शेंगदाण्याची कूट साईडला ठेवू शकता. म्हणजे मग तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी त्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता. आता हे थंड झालं मिश्रण की हाताने पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. हे अजून थोडंसं कोमट आहे, तर आता याला मी जरासं अजून थंड होऊ देणार. थंड दिल्यानंतर हे व्यवस्थित घट्ट होतं. हे पहा असं अगदी तुम्हाला कणकीसारखं याला मळता पण येते. तर आता आपलं सारण एकदम सुंदर तयार झालेलं आहे. याच्या आता आपल्याला जेवढ्या साईजचे गोळे पोळी हवी त्या साईजचे गोळे बनवून साईडला ठेवून द्यायचं. हे पहा कलर पण छान आलेला आहे. मी आता एवढ्या साईजचे गोळे केलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही गूळ जास्त वेळ गॅसवर ठेवू नका, नाही तर मग हे कडक होणार. तर असं आपल्याला नाही करायचंय. गॅस लगेच ऑफ करायचा आणि त्या हीटवरच गूळ वितळवायचा. आणि जर समजा असं तुमचं गूळ वितळलं नाहीच तर एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. मिक्सरमध्ये आपण अनारसेचं पीठ कसं फिरवतो तसं हे आपलं जे सारण आहे गुळाचं आणि तिळाचं ते मिक्सरला थोडं थोडं बारीक करून घ्यायचं. पुन्हा एकदा गूळ घातल्यानंतर मग खूप सुंदर तुम्हाला कन्सिस्टन्सी मिळेल. म्हणजे मी आता मिक्सरला नाही घातलं तरी अशी आहे, पण घातल्यानंतर खूप छान सारण तयार होतं. तर आता ही कणिक पण पहा आपली मस्त भिजलेली आहे. तर याचे आपण आता गोळे करून घेऊया. तर आपल्या चपातीपेक्षा छोटा गोळा घ्यायचा, कारण ह्या पोळ्या छोट्या छोट्या चांगल्या वाटतात. हे पहा असं. आता हे झालं सारण आणि हा आपला गोळा. तर आता तुम्हाला जर असं भरवून घेता येत असेल तर असं तुम्ही उंडा करून घेऊ शकता. नसेल येत तर सरळ मग 2 छोट्या छोट्या पोळ्या लाटायच्या आणि त्याच्यावर हे सारण स्प्रेड करायचं आणि एकावर एक पोळी झाकून दाब देऊन त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं. तर आता इथे मी उंडा भरून घेतलेला आहे. तर याला आपण खूप पातळ नाही करायचं. उंडा हा आपला असा जास्त कणिक असेल असाच ठेवायचा. आता तुम्हाला गरज पडेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा तांदळाची पिट्टी लावून याला लाटू शकता. तर हे पहा अगदी व्यवस्थित लाटता येते, कुठेही बाहेर येत नाही, काही नाही. फक्त सारण आणि कणकीचा अंदाज तुम्ही व्यवस्थित घ्या. आता ह्या स्टेजला असं तुम्हाला वाटलं की पहा की सारण कडेपर्यंत पोहोचत नाहीये, तर मग तुम्ही आपल्याकडे जे कोरणं असतं त्या कोरण्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित ह्याच्या कडा कापून घ्या. किंवा मग गोल डब्याचं झाकण वगैरे असेल तर ते ठेवून सुद्धा तुम्ही याला शेप देऊ शकता, जेणेकरून जिथे वाटलं तुम्हाला हे पाहता सारण पोचलेलं नाही तर ती कडा तुम्ही अशी कापून पण घेऊ शकता. ह्या पोळ्या लाटून पटपट होतात, फक्त आपल्याला भाजताना थोडंसं शांत आणि काळजीने भाजावं लागतं. ही पहा आपली मस्त पोळी तयार झालेली आहे. तर आता याला आपण मंद गॅसवर शेकून घ्यायची. ही पोळी शेकून होते तोपर्यंत आपण दुसरी पोळी पण लाटू शकतो. हे पहा कलर पण खूप छान आलेला आहे आणि पोळी व्यवस्थित फुगतीये पण. आता याला जर तुम्हाला आवडत असेल तर तूप लावा, नाहीतर ह्या पोळ्या कोरड्याच भाजून ठेवा आणि जेव्हा खायची असेल तेव्हा तुम्ही याला वरून गरम गरम तूप लावू शकता. तर ह्याला असं जाळीवर काढा. या पद्धतीने तुम्ही या बाकीच्या पोळ्या लाटून घेऊ शकता. आता ही मी शंकरपाळीच्या कोरण्याने कापून घेतलेले आहेत. हे पहा व्यवस्थित किती छान पोळी फुगायला लागलेली आहे. फक्त पोळी भाजताना मंद गॅसवरच भाजा किंवा मीडियम टू स्लोवरच भाजा आणि याला थोडंसं कडा दाबून दाबून भाजा, कारण बऱ्याचदा काय होतं पोळी फुगते आणि मग कडा कच्च्या राहू शकतात. दुसरी पद्धत ही असं मी म्हणाले तसं की 2 लातिंब्या लाटायच्या, मध्ये सारण भरायचं, पसरून घ्यायचं आणि आपण पराठा करतो त्या पद्धतीने उंडा करायचा आणि ह्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं. तर तुम्ही असं पण लाटू शकता, म्हणजे मग सारण पण तुमचं व्यवस्थित सगळीकडे पसरलं जातं आणि पोळी पण व्यवस्थित होते. आता ह्याला मी तुम्हाला डब्याच्या झाकणाने कापून दाखवते.
म्हणजे मग तुमचा सर्कल अगदी छान एकसारखा होऊ शकतो. तर किती साईज आहे हे पहा. आता हे मी डब्याच्या साह्यात झाकणाने याला कापलेलं आहे. तर खूप गोल असं व्यवस्थित आलेलं आहे. आणि पोळी पण बघा व्यवस्थित फुगतीये, कुठेही गूळ बाहेर येत नाही. तवासुद्धा बघा अजून क्लीन आहे, कुठेही त्याला आपला गूळ चिकटलेला नाही, काही नाही. आणि चव म्हणाल तर चव उत्कृष्ट लागते, कारण याच्यामध्ये सगळे पदार्थ आपण भाजून घातलेले असतात ना, त्यामुळे खमंग लागते. आणि ही खूप दिवस छान राहते. तुम्ही प्रवासाला किंवा नातेवाईकांना जरी ही दिली तुम्ही स्वीट म्हणून, तरीसुद्धा ही खूप दिवस आहे अशीच राहते. तर ह्या पहा अशा पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या. आणि तवा पण पहा एकदम क्लीन आहे, कुठेही गूळ चिकटलेला नाही. तर अशा ह्या मस्त पोळ्या तयार होतात. दिसायला तर सुंदर दिसतातच. आता ही आहे ती एकदम गोल आहे, कारण मी ते डब्याच्या झाकणाने केलेले आहे. ही कोरण्याने केलेली आहे, त्यामुळे माझा सर्कल इतका नीट झालेला नाहीये. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ह्या बनवू शकता. फक्त लगेच गरम असतानाच भरून ठेवू नका, जरा त्याला थंड होऊ द्या, मग डब्यामध्ये भरा. आता या मापाच्या आपल्या जवळजवळ 13 पोळ्या झालेल्या आहेत. आणि एवढा थोडासा सारण एका पोळीचं शिल्लक राहिलेलं होतं. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने वाटीच्या प्रमाणात सुद्धा हे बनवू शकता. तर मस्त बनवा. रेसिपी आवडल्या असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.